नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे स्टडी ऑफ ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर युझिंग होप्स ॲपॅरेटस. तर आजच्या आपल्या टॉपिकला सुरुवात करायच्या अगोदर जर तुम्ही माझे ह्या चॅप्टरवरील प्रिव्हियस 4 पार्ट बघितले नसतील तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनमध्ये देतो, तर ते व्हिडिओ तुम्ही तिथून बघू शकता. मी कालच ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर एक्सप्लेन केलं होतं. ओके, बरोबर आहे. तर आता आज आपल्याला ॲनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटर याची स्टडी करायची आहे, पण कशाच्या मदतीनं? युझिंग होप ॲपॅरेटस. म्हणजे समजा होप नावाचा जो एक सायंटिस्ट होता, बरोबर आहे, ते सरनेम आहे. त्या सायंटिस्टनं ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटरची स्टडी त्याच्या करण्यासाठी काही ॲपॅरेटसचा यूज केला होता, काही ॲपॅरेटस यूज केले होते. म्हणून त्याला होप्स ॲपॅरेटस म्हणलेले आहे, बरोबर. काही ॲपॅरेटस लॉन्च केले होते. तर आपल्याला पण त्या ॲपॅरेटसच्या मदतीनं आज समजून घ्यायचं आहे की ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघा. द ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर, बघा इथं मी बघा, द ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर कॅन बी स्टडीड विथ होप्स ॲपॅरेटस. म्हणजे ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटरची आपण स्टडी करू शकतो होप ॲपॅरेटसच्या मदतीनं. इन होप्स ॲपॅरेटस अ फ्लॅट बाउल इज अटॅच टू अ सिलेंड्रिकल कंटेनर ॲज शोन इन द फिगर. देअर इज प्रोव्हिजन टू अटॅच थर्मोमीटर्स. बरोबर आहे. बघा आता डायरेक्ट मी आकृतीकडे घेऊन जातो तुम्हाला. बघा इथं आपल्याला एक आकृती दिलेली आहे. इथं काय सांगितलेलं आहे आकृतीमध्ये? एक फ्लॅट बाऊल आहे. बघा हा एक फ्लॅट बाऊल आहे. तो कनेक्ट आहे कशाला? एक सिलेंडरला कनेक्ट आहे. त्याच्यानंतर या सिलेंडरचे जे वरचे जे दोन्ही, समजा सिलेंडरचे जे दोन्ही वरचे जे टोक आहे, वरचं आणि एक खालचं, त्याला 2 थर्मामीटर्स काय आहे? द 2 थर्मामीटर्स आर अटॅच. बरोबर आहे. बघा इथं यूजसुद्धा केलेलं आहे. इथं तुम्हाला दाखवतो. देअर इज प्रोव्हिजन टू अटॅच थर्मोमीटर. बरोबर आहे. थर्मोमीटर कनेक्ट केलं आहे. T2 थर्मोमीटर हे याला कनेक्ट केलेलं आहे वरच्या बाजूला, आणि T1 थर्मोमीटर आहे खालच्या बाजूला. त्याच्यानंतर इथं फ्रीजिंग मिक्सचर यूज केलेलं आहे. आता फ्रीजिंग बघा इथं दिसतं तुम्हाला, याला फ्रीजिंग मिक्सचर म्हणतात. फ्रीजिंग मिक्सचर म्हणजे काय? आता फ्रीजिंग असा प्रश्न पडत असेल तर फ्रीजिंग मिक्सचर म्हणजे, तर त्याच्यामध्ये या फ्रीजिंग मिक्सचरमध्ये आपण मीठ, बरोबर आहे, फ्रीजिंग मिक्सचरमध्ये मीठ त्याच्यानंतर तिथं ठेवलेलं आहे आईस अँड सॉल्ट. बरोबर आहे. इन पुट दॅट फ्लॅट बाउल. बरोबर आहे. हे फ्रीजिंग मिक्सचर आहे. आणि त्याच्यानंतर हे सिलेंड्रिकल जो कंटेनर आहे, या सिलेंड्रिकल कंटेनरमध्ये वॉटर फिल केलेलं आहे. बघा या सिलेंड्रिकल कंटेनरमध्ये तुम्ही इथं बघू शकत असाल थोडं वॉटर फिल केलेलं आहे. बरोबर आहे. आणि इथं फ्रीजिंग मिक्सचर मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, आईस आणि सॉल्ट याचं मिक्सचर आहे. आता आपल्याला काय स्टडी केली त्यानं, त्या सायंटिस्टनी काय त्यांनी ऑब्झर्व केलं, नेमकं काय एक्सपेरिमेंट केला बघा. ड्युरिंग स्टडी ऑफ ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर युझिंग होप्स ॲपॅरेटस, टेम्परेचर T1 अँड T2 रेकॉर्डेड आफ्टर एव्हरी 30 सेकंड्स. जेव्हा ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटरची स्टडी करत असताना युझिंग होप्स ॲपॅरेटस, तर जे दोन्ही टेम्परेचर आहे, बरोबर, दोन्ही जे थर्मामीटर T2 आणि T1 याचं टेम्परेचर प्रत्येक 30 सेकंडला काय केलं, रेकॉर्ड करत गेले तो सायंटिस्ट. बरोबर. प्रत्येक 30 सेकंडला, हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही दिमागात. द टेम्परेचर आर प्लॉटेड ऑन द वाय ॲक्सिस अँड द टाईम मिनिट्स ऑन द एक्स ॲक्सिस. ते ग्राफचं आपण नंतर स्टडी करा. The graph shows that initially both the temperature T1 and T2 are identical. However, as time passed, temperature T1 of water in the lower part of the cylinder decreased fast, while temperature T2 of water in the upper part of the cylinder decreased comparatively slowly. म्हणजे काय? कळालं नसेल ना तुम्हाला. बघा जे समजा थर्मामीटर T1 आहे, जो लोअर पार्टचा थर्मामीटर आहे, त्याच्यातलं टेम्परेचर जे, बघा मी तुम्हाला दाखवतो. हा जो दिसतोय तुम्हाला टेम्परेचर थर्मामीटर T1, तर याच्यातलं जे टेम्परेचर आहे ते ॲज कम्पॅरेटिव्हली विथ थर्मामीटर T2 ते लवकर डिक्रीज व्हायला लागलं. फास्टमध्ये डिक्रीज व्हायला लागलं. परत सांगतो, ह्याच्यात थर्मामीटर T1 आहे, याचं टेम्परेचर ॲज कम्पॅरेटिव्हली विथ T2 लवकर फास्टली डिक्रीज व्हायला लागलं. त्यांनी ती स्टडी करेल, त्यांनी ते ऑब्झर्वेशन केलं, त्याच्यातून लक्षात आलेलं आहे. बरोबर आहे. इथं मी डिक्रीज कम्पॅरेटिव्हली स्लोली. हाऊएव्हर, वन्स द टेम्परेचर T1 ऑफ द लोअर पार्ट रिचेस 4 डिग्री सेल्सिअस. परत सांगतो. हाऊएव्हर, वन्स द टेम्परेचर ऑफ T1 ऑफ द लोअर पार्ट रिचेस 4 डिग्री सेल्सिअस, इट रिमेन्स ऑलमोस्ट स्टेबल ॲट द टेम्परेचर T2 डिग्री स्लोली. बरोबर आहे. आता काय सांगतो आपल्याला ही सेंटेन्स, जेव्हा या T1चं टेम्परेचर
ॲट 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत येईल. डिक्रीज होत 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 समजा बघा डिक्रीज होत होत 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत येईल. तर त्याचं टेम्परेचर तिथं स्टेबल होईल. ते जास्त कमी होणार नाही. ते टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसला स्टेबल होईल इन थर्मामीटर T1. आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे आणखीन त्यांना लगेच दुसरं सेंटेन्स त्यांनी यूज केलेलं आहे बघा की T2 डिक्रीज अँड ॲट दॅट टेम्परेचर T2 डिक्रीज स्लोली टू 4 डिग्री सेल्सिअस. जेव्हा याचं टेम्परेचर T1चं 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत येईल त्याच तिथून पुढं हे जे T2चं जे टेम्परेचर आहे ते हळूहळू ते कमी व्हायला लागेल. परत तोपर्यंत कमी होत नाही ते. जेव्हा याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत येईल तेव्हा याचं टेम्परेचर हळूहळू कमी होत जाईल. ते पण कुठपर्यंत याच्यासारखंच 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. आणि परत 4 डिग्री सेल्सिअसला T2मध्ये जेव्हा टेम्परेचर होईल तेव्हा ते स्टेबल होऊन जाईल. बरोबर आहे. आता इथं काय सांगितलेलं आहे पुन्हा बघा T2 चेंजिंग रॅपिड बघा T2 डिक्रीज स्लोली टू 4 डिग्री सेल्सिअस. देअर आफ्टर सिन्स T2 स्टार्ट चेंजिंग रॅपिडली it records 0 degree Celsius first, and after that the lower temperature T1 records 0 degree Celsius temperature. The point of intersection of 2 point curve temperature of maximum density. बघा आपण जे T2 टेम्परेचर आहे त्याचं T2चं जे टेम्परेचर आहे ते लवकरात रॅपिडली चेंज व्हायला लागलं. इट रेकॉर्ड 0 डिग्री सेल्सिअस फर्स्ट. पहिले त्याचं रेकॉर्ड काय होतं 0 डिग्री सेल्सिअस होतं. पण जेव्हा ह्या T1चं टेम्परेचर कमी होत 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत आलं लगेच त्याच्यानंतर काय झालं याचं टेम्परेचर काय व्हायला लागलं 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी व्हायला लागलं. म्हणजे ते स्टेबल व्हायला लागलं 4 डिग्री सेल्सिअसवरती. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता प्रश्न असा पडतो बघा हाऊ कॅन वी एक्सप्लेन दिस ऑब्झर्वेशन. मग आपण याला एक्सप्लेन कसं करू शकतो या ऑब्झर्वेशनला. आणखीन पण कळालं नसेल ना तुम्हाला की काय नेमकं काय झालं तर इथून पुढं आता लक्ष द्या. इनिशियली the temperature of water in the middle of cylinder lowers due to freezing mixture in the outer bowl. बघा आता ह्या सिलेंडरच्या जे मधला भाग राहणार आहे इथला मधला भाग इथं जे फ्रीजिंग मिक्सचर ठेवलेले त्या भागाचं टेम्परेचर काय होणार आहे पहिले काय होणार आहे लोअर होणार आहे कमी होणार आहे. कशामुळं बघा का होणार आहे आपल्याला माहिती आहे की इथं आता फ्रीजिंग मिक्सचर ठेवलेलं म्हणजे ते थंड असणार आहे आणि हे थंड आहे मधला भाग थंड आहे समजा. तर याच्या ज्या मधल्या भागातलं जे पाणी राहणार आहे वॉटर ते पण हळूहळू काय होणार आहे त्याचं टेम्परेचर कमी होणार आहे ड्यू टू फ्रीजिंग मिक्सचर. बिकॉज फ्रीजिंग मिक्सचर इज कोल्ड ड्यू टू दिस. ओके बघा सिन्स द टेम्परेचर ऑफ वॉटर देअर डिक्रीज इट्स व्हॉल्यूम डिक्रीज. आता इथलं जे याचं टेम्परेचर कमी होणार आहे तर म्हणजेच काय होणार आहे याची जी व्हॉल्यूम राहणार आहे याची जी घनता राहणार आहे ती डिक्रीज होणार आहे. परत सांगतो या फ्रीजिंग मिक्सचरमुळं मधल्या भागाचं टेम्परेचर कमी झालं आणि मधल्या भागाचं टेम्परेचर कमी झाल्यामुळं तेथील त्या वॉटरची व्हॅल्यूमसुद्धा डिक्रीज झाली आणि व्हॅल्यूम डिक्रीज झाली तर त्या वॉटरची डेन्सिटी इन्क्रीज होते. खूप म्हणजे हे फॅक्ट्स लक्षात ठेवण्यासारखे हे कन्फ्युजनचे फॅक्ट्स आहे की जेव्हा वॉटरची व्हॅल्यूम डिक्रीज होती तेव्हा तिची डेन्सिटी इन्क्रीज होती आणि डेन्सिटी जेव्हा इन्क्रीज होती तेव्हा त्याची व्हॅल्यूम डिक्रीज होती. हे तुम्ही तुमच्या वहीत नोट डाऊन करून घ्या. हे लक्षात ठेवा. पुढं काय सांगितलेलं आहे द वॉटर विथ हायर डेन्सिटी मूव्ज डाऊनवर्ड. आता मी सांगितलं की इथं डेन्सिटी समजा वॉटरची इथं डेन्सिटी काय झाली हाय झाली व्हॉल्यूम कमी झाल्यामुळं त्याच्यामुळं हे जे हायर डेन्सिटीचं जे वॉटर आहे ते हळूहळू खाली जायला लागणार आहे. मधल्या भागातलं पाणी हळूहळू खाली जायला लागणार आहे. बरोबर आहे. आणि जेव्हा हे पाणी खाली जाणार आहे तर याचाच अर्थ काय होणार आहे की खालचं जे पाणी राहणार आहे खालचं पाणी पण थंड होणार आहे. हे साधिक आपल्याला लक्ष परत सांगतो हे वरचं पाणी जेव्हा वरचं नाही मधल्या भागातलं हे जे मधल्या भागातलं पाणी आहे हे मधल्या भागातलं पाणी जेव्हा हळूहळू खाली जाईल खाली गेल्याच्या नंतर हे जे इथं जाणार आहे बरोबर आहे खाली गेल्याच्या नंतर T1मधील टेम्परेचर काय व्हायला लागणार आहे कमी होत जाणार आहे थर्मामीटरमधलं. कशामुळं की इथलं जे पाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ते पण कमी होणार आहे ह्या फ्रीजिंग मिक्सचरमुळं कारण ते इथं आलेलं आहे रिच झालेलं आहे. ओके तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता हे पॉईंट. इथलं टेम्परेचर कमी होणार आहे आणि हे टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होणार आहे. बरोबर आहे. जेव्हा या थर्मामीटरमध्ये 4 डिग्री सेल्सिअस आपल्याला असं दाखवल तेव्हा स्टेबल होणार आहे. मग आता याचं टेम्परेचर कमी पण होणार नाही इथं आणि जास्त पण होणार नाही आणि त्याच्यामुळं जेव्हा याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसवर येईल ॲट 4 डिग्री सेल्सिअस तर त्या वॉटरची व्हॉल्यूम काय होईल इन्क्रीज होईल. बरोबर आहे इन्क्रीज होईल आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा व्हॉल्यूम इन्क्रीज होती वॉटरची
तेव्हा डेन्सिटी डिक्रीज होणार आहे, बरोबर आहे, डिक्रीज होणार आहे. मग इट मीन्स दॅट की देअर फोर मूव्ज द वॉटर मूव्ज इन द अपवर्ड डायरेक्शन. मग जेव्हा याची डेन्सिटी या वॉटरची इथं डेन्सिटी जेव्हा कमी होणार आहे, तर हे ऑलरेडी हे वॉटर म्हणजे त्याच्यामुळं वरती मूव्ह करणार आहे, म्हणजे वरच्या डायरेक्शनला मूव्ह करणार आहे. आणि वरती मूव्ह केलं की हे T2 जे थर्मामीटर आहे, थर्मामीटर T2, तर याचं टेम्परेचर बी समजा काय होणार आहे, अप्पर पार्टमध्ये लगेच डिक्रीज व्हायला लागणार आहे, फटाकसे डिक्रीज व्हायला लागणार आहे, बरोबर आहे, 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत, बरोबर आहे. आणि जेव्हा परत याचं T2चं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत येईल, पुन्हा तशी प्रोसेस स्टार्ट होती पहिल्यापासून, बरोबर आहे. म्हणजे अशी ही कंटिन्युअस जी प्रोसेस आहे ती चालू असते, बरोबर आहे. इथे सांगितलेलं आहे हाऊ रिमेन्स ॲट 4 डिग्री सेल्सिअस फॉर सम टाईम अँड देन डिक्रीज स्लोली टू 4 डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये काय शिकलो आता मी समराईज करून सांगतो. जर समजलं नसेल याच्यातलं या व्हिडिओमध्ये आतापर्यंत, तर समराईज केलेला पार्ट नक्की बघा. काय झालं की इथं आपण काय फ्रीजिंग मिक्सचर वापरलेलं आहे. इथं फ्रीजिंग मिक्सचर वापरलेलं आहे. आता फ्रीजिंग मिक्सचर वापरल्यामुळं याच्यातलं जे मधल्या ज्या भागातलं जे वॉटर राहणार आहे त्याचं टेम्परेचर डिक्रीज होणार आहे. मग टेम्परेचर डिक्रीज झालं म्हणजेच काय होणार आहे, व्हॉल्यूमसुद्धा त्याची डिक्रीज होणार आहे. आणि व्हॉल्यूम डिक्रीज झाली तर त्याची डेन्सिटी इन्क्रीज होणार आहे. आणि जे वॉटरची डेन्सिटी जास्त असणार आहे, इथलं पाणी ऑलरेडी खाली मूव्ह करणार आहे. मग जेव्हा हे पाणी खाली मूव्ह केलं तर इथं हे खालच्या सिलेंडरमध्ये असलेलं जे वॉटर आहे त्याचं टेम्परेचर पण हे थंड पाणी काय करणार आहे, थंड करणार आहे, कमी करणार आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला या T1मध्ये टेम्परेचर कमी होताना दिसेल. आणि जेव्हा या T1मध्ये टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत येईल तर हे स्टेबल राहील, बरोबर आहे. त्याचं टेम्परेचर मग कमी जास्त होणार नाही आणि हे टेम्परेचर कमी जास्त होणार नाही. आणि 4 डिग्री सेल्सिअसवर त्या वॉटरची व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. आणि व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळं त्या वॉटरची डेन्सिटी डिक्रीज होईल. आणि एकदा का डेन्सिटी वॉटरची इन्क्रीज झाली तर ते वॉटर लगेच काय व्हायला लागणार आहे, अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करणार आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं थर्मामीटर 2 जे असणार आहे, थर्मामीटर 2तलं टेम्परेचर आपल्याला कमी होताना दिसणार आहे. इथं लिहिलेलं पण आहे द टेम्परेचर ऑफ वॉटर इन अप्पर पार्ट T2 देअरफॉर डिक्रीज रॅपिडली टू 0 डिग्री सेल्सिअस. त्याच्यामुळं थर्मामीटर T2चं टेम्परेचर आपल्याला कमी होताना दिसणार आहे 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत, बरोबर आहे. म्हणजे हेच होतं ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर युझिंग होप्स ॲपॅरॅटस. हे लक्षात घ्या. जर तुम्हाला ह्या व्हिडिओतला जर थोडाही पार्ट कळाला नसेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारू शकता, बरोबर आहे. हा पार्ट थोडा समजण्यासाठी मुलांना म्हणजे आपल्याला किचकट जात असतो, बरोबर आहे. आणि जर तुम्हाला ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर तुम्ही जर माझा प्रिव्हियस व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो ह्या व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ आणि आनंदी राहा, सुखी राहा आणि तुमच्या शरीराची काळजी घ्या. सो